खरं काय खोटं काय आज सगळं तुम्हाला सांगून टाकणार आहे, कारण तर तुमच्यापासून मला कुठली गोष्ट लपवायची नाही. काय झालं यांना? माफी का मागत आहेत? काय त्यांचं सर्व उघडणीला आलं का? आणि हा एक व्हिडिओ आहे जो इंटरनेटवर सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. निकिता हा शब्दामुळे अख्खा सोशल मीडिया घाबरत आहे. मंडळी, तर गाव माझं नवसाचा 6वा एपिसोड आलेला आहे. सो हॅलो गाईज, कशा आहात? मग नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. या विकेंडच्या काही न्यूज आपण कव्हर करू. सो गाईज, फर्स्ट अपडेट आहे की हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. बडोदामध्ये हे घडलेली एक ऍक्सिडेंट केस आहे. या केसवर सोशल मीडियावर खूप मीम्स बनत आहेत. पहिल्यांदा तो व्हिडिओ पहा मित्रांनो. क्या हुआ? अनदर राउंड. निकिता मेरी अंकल. मित्रांनो, तुम्हाला या केसबद्दल सर्वच माहिती माहित आहे असं आशा करतो. काय वाटतं तुम्हाला या केसबद्दल? कुणाची चूक असेल हे तुम्ही कमेंट्स करून सांगा. सो गाईज, नेक्स्ट अपडेट आहे ऋतुप्रसाद कॉमेडी कपल या यूट्यूब चॅनल कडून आले. त्याने एक रिसेंटली एक व्हिडिओ टाकला होता. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी माफी मागितली आहे. मित्रांनो, ऑडियन्स कडून त्यांना खूप वाईट कमेंट करत आहेत. त्यावर त्यांनी हे रिॲक्ट केलं आहे. मित्रांनो, त्या व्हिडिओची छोटीशी क्लिप मी स्क्रीनवर दाखवत आहे, ते तुम्ही पहा मित्रांनो. थोडे दिवस आम्ही जी काय म्हणजे आमची भांडण झाली त्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं होतं, कारण तर ही गोष्ट लपवणं मला तर योग्य नाही वाटत. सगळं खरंच सांगून टाकायचं, आता काहीच लपून ठेवायचं नाही. प्रत्येक गोष्ट आता जी घडली ती सगळं काही सांगून टाकायचं. कारण का माहिती आहे, इतक्या दिवसात तुम्ही बघितलं आमची भांडण चालत, तर त्यात लय लोकांनी अशा कमेंट केली की बाबा. सो गाईज, आणखी एक अपडेट यांच्याकडूनच आपल्याला मिळत आहे. ऋतुप्रसाद कॉमेडी कपल यांनी रिसेंटच्या एका व्हिडिओमध्ये काय तर नवीन आपल्याला पाहण्यास येणार आहे असे त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. काय सांगितलं आहे ते व्हिडिओची छोटीशी क्लिप मी तुम्हाला दाखवत आहे, ते पहा मित्रांनो. अशा भांडणाचे नाही येणार. अजून तुम्हाला आमच्याकडनं आता काय तर नवीन बघायला भेटेल की काय तर नवीन तुमच्यासाठी घेऊन येतोय आम्ही लवकरच. तर त्याच्यासाठी तुम्ही आता नुसतं वाट बघा, कारण तर आता नवीन प्रोजेक्ट एक केला आहे आम्ही, ते तुम्हाला उद्या सांगायचं. उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की. सो गाईज, नेक्स्ट अपडेट आहे तिरंगा हॉटेलचे मालक लक्ष्मण भोसले यांच्याकडून खूप रिव्हील करण्यात आलेलं आहे. त्यांचं हॉटेलचं नाव तिरंगा का ठेवले आहे आणि नाद करते का हे डायलॉग त्यांनी का वापरतात त्याबद्दल पण रिव्हील केलं आहे. त्यांच्या लेटेस्टच्या पॉडकास्टमध्ये त्यांचा एक पॉडकास्ट आलेला आहे व्यक्तिवा युट्यूब चॅनल. त्या व्हिडिओच्या काही रिव्हील केलेला पार्ट मी स्क्रीनवर दाखवत आहे. 15 ऑगस्टला उद्घाटन केलं, त्यामुळे हॉटेलचं नाव तिरंगा ठेवलं. हे एक नवीन तुमच्या चर्चेत हॉटेल तिरंगाच नाव का दिले? हॉटेलची ओपनिंग आज आहे. मी तोपर्यंत नाव डिपेंड म्हणजे असं डोक्यात आणलं होतं हे नाव ठेवायचंय. मग परत अचानक दिवस चांगला आहे, 15 ऑगस्ट आहे म्हणल्यावर तिरंगाच नाव ठेवायचं. नाही, हॉटेलचं नाव चांगलं दिले. लक्ष्मण भोसले यांच्या प्रत्येक शॉर्ट मध्ये नाद करती का हा शब्द असतो, त्यामागचं पण रिव्हील तुम्ही पहा. नाद करती काय यायला लागतंय हॉटेल तिरंगा, हे कुठलं सुचलं? हे म्हणजे माझ्या जवळच्या लोकांनी म्हणजे किंवा मित्र म्हणा, काय भावकी म्हणा, काय गावातली म्हणा, यांना वाक्य म्हणतो ही नाद करते. लक्ष्मण भोसले यांच्याकडून रिव्हील केलेल्या गोष्टीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे मित्रांनो हे तुम्ही कमेंट्स करून सांगा. सो गाईज, नेक्स्ट अपडेट आहे अनमोल कोहली यांच्याकडून. अनमोल कोहली यांनी एक इंस्टाग्राम हँडलला एक स्टोरी ठेवली होती. त्यांच्याकडून येणारा सिरियल रोस्ट व्हिडिओ थोडा डिले होणार आहे, कारण त्यांनी एक इंस्टाग्रामला स्टोरी ठेवली आहे. त्यामध्ये सर्जरीचा विषय आहे, त्यांची सर्जरी लवकरच रिकवर व्हावी. सो गाईज, नेक्स्ट अपडेट आहे विनायक माली यांच्याकडून. विनायक माली गेज वेअर आय एम गोईंग असे एक इंस्टाग्राम हँडलला स्टोरी ठेवली होती. ते कुठे गेला? तुम्हाला काय आयडिया असेल तर ते कमेंट्स करून सांगा. काय नवीन व्हिडिओच्या शूटिंगसाठी ते बाहेर गेलेत का हे पण सांगा. सो मित्रांनो, नेक्स्ट अपडेट आहे सूर्यवंशी प्रणाली म्हणजे बाला यांच्याकडून. गाव माझं नवसाचा याचा 6वा एपिसोड आले आहे. याबद्दल त्यांनी लेटेस्ट अपडेट दिली आहे. मंडळी, तर गाव माझं नवसाचा 6वा एपिसोड आलेला आहे. रंगपंचमी स्पेशल एपिसोड आलेला आहे. कसा वाटतो नक्की कळवा. आणि महत्त्वाचं म्हणजे अशी लव्ह स्टोरी अशी होळी तुम्हाला खेळायला आवडते का या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देईन. तर जा लवकर एपिसोड बघा, कसा वाटतो नक्की सांगा. आणि त्यातली दोघांची लव्ह स्टोरी, त्यातली कुठली लव्ह स्टोरी आवडते हे मला नक्की कळवा. मित्रांनो, आपल्या चॅनलवर वीकली 2 व्हिडिओ टाकले जातात. मराठी युट्यूब कम्युनिटी असो किंवा सोशल मीडियावर जे पण ऍक्टिव्हिटी होतात त्याबद्दल माहिती या चॅनलवर तुम्हाला दिली जाते. जर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट अपडेट सोबत.